या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑपरेटर्स. आपण अगोदर जे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण काही ऑपरेटर्स बघितलेले होतेच. असाइनमेंट ऑपरेटर किंवा प्लस ऑपरेटर पाहिले होते, पण आपण इथे आता फॉर्मली पाहणार आहोत ऑपरेटर्सकडे. ऑपरेटर्समध्ये टिपिकली दोन, एक तर व्हेरिएबल किंवा व्हॅल्यू, असे लेफ्ट आणि राईट असे दोन साईड असतात आणि त्याच्यामध्ये ऑपरेटर असतात. जे लेफ्ट आणि राईटला जे एक्सप्रेशन किंवा व्हॅल्यू असते त्याला ऑपरंड असं म्हणतात. आणखीन त्या दोन ऑपरंडवरती जो ऑपरेशन करतो त्याला ऑपरेटर असं म्हणतात. हे फॉर्मल लँग्वेजमध्ये ते डेफिनेशन आहे. आता इथे आपण जर बघितलं इथे एक स्टेटमेंट की इंटिजर डेटा टाईपचं टोटल नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यूजचा गुणाकार करून ते त्याला असाइनमेंट केलेले. इथे दोन ऑपरेटर आहेत. 5 × 5 हा मल्टिप्लिकेशनचा ऑपरेटर आहे, हा एक ऑपरेटर आहे. आणि त्यांचा जो गुणाकार होतो 5 × 5 = 25, तो त्या टोटल नावाच्या व्हेरिएबलमध्ये त्याची गुणाकार व्हॅल्यू असाइन केली होती. त्यामुळे इथे दोन ऑपरेटर्स आहेत. 5 × 5 हा मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आणि हा असाइनमेंट ऑपरेटर. तर इथे हे इथं राईट लाईन करून छापलेली आहे. 25 टोटल तुम्हाला इथे मल्टिप्लिकेशन 5 × 5 इथे दिसेल. त्याच्यानंतर आत्ता आपण बघितलं तसं असाइनमेंट ऑपरेटर की जो फक्त व्हॅल्यू असाइन करतो. इथे 2022 अशी व्हॅल्यू इयर नावाच्या इंटिजर व्हेरिएबलला असाइन केलेली आहे, इथे प्रिंट केलेली. इथे असाइनमेंट ऑपरेटरच्या बद्दल एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की C#मध्ये हे एक व्हॅलिड स्टेटमेंट आहे की इयर 1, इथे तुम्ही बघताल 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केले आहेत, इयर 1, इयर 2 आणि इयर 3. आणि इयर 3ची व्हॅल्यू आहे 2022. आणि इथे एक स्टेटमेंट असं आहे की इयर 1 इक्वल टू इयर 2 इक्वल टू इयर 3. आता इयर 3ची जी व्हॅल्यू आहे 2022, कंपायलर काय करतं, ही व्हॅल्यू सर्वप्रथम इयर 2ला असाइन करतं आणि त्याच्यानंतर याची व्हॅल्यू याला असाइन करतं. थोडक्यात हे जे एक्सप्रेशन आहे हे राईट साईडकडनं असोसिएट केलं जातं लेफ्ट साईडकडे. थोडक्यात कंपायलर जे करतो तिथे दाखवलेलं आहे कॉमेंटेड याच्यामध्ये, दिस विल बी इव्हॅल्युएटेड ॲज इयर 2 इक्वल टू इयर 3, म्हणजे इयर 3 याला असेल मी आणि याची व्हॅल्यू याला असेल. म्हणून इथे इयर 2 ची व्हॅल्यू जी इथं प्रिंट केलेली आहे इथे इयर 2 इज इक्वल टू 2022 अशी झाली. त्याच्यानंतरचा ऑपरेटर आहे तो म्हणजे इक्वल, म्हणजे दोन ऑपरंड जे आहेत लेफ्ट आणि राईट साईडचे त्यांच्या व्हॅल्यूज सेम आहेत का हे चेक करण्यासाठी इक्वॅलिटी ऑपरेटर वापरला जातो. जो सिंगल इक्वल टू आहे तो असाइनमेंटसाठी आहे. आणि इक्वॅलिटी जेव्हा चेक करायची तेव्हा दोन इक्वल टू सेन्स आहेत, हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी हे मिस होतं, आपण पाहत नाही नीट त्याच्याकडे. इथे असाइनमेंट केलेली आहे 5 नावाच्या व्हेरिएबलला 5ची, इथे अदर 5 नावाचं व्हेरिएबल त्याला पण 5 असाइन केलेलं. की इथं बुलियन एक्सप्रेशन वापरलेलं आहे, कारण इक्वल टू हा जो ऑपरेटर आहे इक्वॅलिटीचा, हा हे दोन्ही व्हॅल्यूज सेम आहेत का हे चेक करतो. आणि जर ते सेम असतील तर ट्रू रिटर्न करतो आणि सेम नसतील तर फॉल्स रिटर्न करतो. म्हणून 5 इक्वल टू अदर 5 असं केलेलं आहे. आणखी तो रिझल्ट जो आहे तो बुलियन व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेला आहे, तो इथे प्रिंट केलेला आहे आणि तिथं ट्रू असं दिसतोय तुम्हाला. आता रेफरन्स टाईपच्या बद्दल आपण नंतर खोलात बघूच ते, पण रेफरन्स टाईपबद्दल एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी असते, ती म्हणजे ज्यावेळेला तुम्ही रेफरन्स टाईप्स असे इक्वल टू करून असाइन करता त्यावेळेला त्यांचे फक्त पॉइंटर असाइन होतात. त्याचे दोन्हीही व्हेरिएबल्स जी आहेत ती एकाच मेमरी लोकेशनला पॉइंट करतात. त्यामुळे तुम्ही ह्या व्हेरिएबलची कुठली प्रॉपर्टी चेंज केली तर
तीच प्रॉपर्टी या व्हेरिएबल या क्लासची पण चेंज झालेली असते, कारण बेसिकली दोन्ही व्हेरिएबल्स एकाच मेमरी लोकेशनला पॉइंट करत असतात. तर इथं त्यांनी एक केलेलं आहे की दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले आहेत, क्लास आणि अदर क्लास. आणखी इथं तिसरा क्लास त्यांनी डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल, आणखीन त्याला माय क्लास हे असाइन केलेलं. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर जे इथे दोन्ही वेळेला न्यू न्यू म्हटलेलं आहे, त्यावेळेला हे दोन्ही व्हेरिएबल्स दोन स्वतंत्र मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर झालेले आहेत. म्हणून त्यावेळेला त्यांचं जेव्हा कम्पॅरिझन केलं तेव्हा ते फॉल्स आले. पण माय क्लासचाच रेफरन्स या व्हेरिएबल मध्ये असल्यामुळे माय क्लास इक्वल टू हा तिसरा क्लास जो कम्पेअर केलेला आहे, तर इथं आलेलं आहे ट्रू, कारण हे दोन पॉइंटर कम्पेअर होतात त्याच्या, म्हणून तसं येते. इक्वेलिटीच्या विरुद्ध ऑपरेटर आहे तो म्हणजे नॉट इक्वल टू. तर इथं दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत डेसिमल डेटा टाईपची. इथे एकामध्ये 6.54 आहे आणि एकामध्ये 4.65 आहे. आणखीन ते नॉट इक्वल टू मी चेक केलेले आहेत. तर हे दोघांच्या किमती म्हणजे व्हॅल्यूज वेगळ्या वेगळ्या असल्यामुळं त्याची व्हॅल्यू ट्रू येणार आहे. इथे इनइक्वॅलिटी ट्रू आलेलं. त्याच्यानंतर जे ऑपरेटर आपण बघणार आहोत तो आहे प्लस इक्वल टू आणि मायनस इक्वल टू. हे कसं आहे की एकाच ऑपरेटरमध्ये जे व्हेरिएबलचं नाव सारखं रिपीट होतं ते सेव्ह करण्यासाठी हे केलेलं. थोडक्यात इथे काय होतंय, आय प्लस इक्वल टू 5 म्हणजे आयची व्हॅल्यू 16 आहे आणि इथं असं हे ऑपरेटर वापरलंय की आय प्लस इक्वल टू 5. याचा खरा कंपायलरच्या दृष्टिकोनातून अर्थ असा आहे की आय इज इक्वल टू आय प्लस 5 म्हणजे आय घ्या, त्याच्यामध्ये 5 ॲड करा, आणखीन त्याचं जी काही टोटल होईल ती टोटल परत आयला असाइन करणे, एवढंच त्याचा अर्थ आहे. फक्त ते जे टायपिंग आहे आय इज इक्वल टू आय प्लस 5 हे टायपिंग कमी होतं या हा ऑपरेटर वापरल्यामुळे. इथे तो उत्तर तुमचं 21 असणार आहे, तिथे 21 प्रिंट करून आलेलं आहे. जसा प्लस आहे तसाच मायनस आहे. तर इथे जे व्हेरिएबल डिक्लेअर केलं त्याची व्हॅल्यू आहे 60 आणि जे मायनस इक्वल टू 15 म्हणजे जे इज इक्वल टू जे मायनस 15 असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर इथं ते प्रिंट केलेलं आहे. आणखी इथे 46 प्रिंट केलेलं आहे. त्याच्या पुढचा ऑपरेटर आहे नल कोलेजिंग असाइनमेंट. नल कोलेजिंग असाइनमेंटचा अर्थ असा आहे की तुमचं लेफ्ट हँडचं जे व्हेरिएबल आहे ज्याला तुम्ही एखादी व्हॅल्यू असाइन करायला जाता आहात ते जर नल असेल तरच त्याची असाइनमेंट होईल. जर ते नल नसेल तर असाइनमेंट होणार. तर इथे जर तुम्ही बघितलं की इथे स्टार्ट नम नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्याची व्हॅल्यू आहे 5. आणखीन स्टार्ट नम क्वेश्चन मार्क इक्वल टू असं करून 3 केले. तर हे नल कोलेजिंग असल्यामुळं ते पहिल्यांदा चेक करतं की स्टार्ट नम नल आहे का. तो आत्ता नल नाही आहे. तो नल नाही आहे म्हटल्यानंतर ही असाइनमेंट होत नाही. आणखीन स्टार्ट नमची व्हॅल्यू जी अगोदर होते ती तशीच राहते. थोडक्यात ती 5 बनून जी आहे ती तशीच राहते. आता इथे हेच उदाहरण उलट केलेलं आहे. स्टार्ट नमला इक्वल टू नल असं करून हे नलेबल डिक्लेअर केलेलं आहे वरती, आणखीन त्याला नल असाइन केलेलं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही क्वेश्चन मार्क इक्वल टू असं नल कोलेजिंग असाइनमेंट ऑपरेटर वापरला तर हा 3 त्याला असाइन होतो, कारण आता स्टार्ट नम हा नल आहे. त्याच्यानंतर बघणार आहोत बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ही सगळ्यांना ऑलरेडी माहितीच आहे, त्यात असं काही विशेष काही नाही आहे. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर हे इथे वेगळी व्हेरिएबल डिफाईन केलेली आहेत. आणखीन त्यांच्या दोन्ही बाजूला 2 ऑपरंट जे आहेत ते कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत त्या. आणखीन इथे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केलेले आहेत. त्याची ही उत्तर आहेत तिथे दिसत आहेत, ती इथे प्रिंट होऊन आलेली आहे तिथे दिसतात. त्याच्यानंतरचा जो ऑपरेटर आहे तो रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे जेव्हा भागाकार होतो तो भागाकार झाल्यानंतर जो आकडा होतो त्याला रिमाइंडर म्हणतात.
शब्दाचं स्पेलिंग नीट पाहून घ्या. कधी कधी लोक रिमाइंडर असं त्याचा चुकीचा उच्चार करतात. रिमाइंडर नाही, रिमाइंडर आहे. इथे 43 मॉड्युलस असं पण म्हणतात याला. 43 मॉड्युलस 5 असं केल्यानंतर 3 होते त्याच्यामध्ये. थोडक्यात 8×45 असा पूर्ण भागाकार केल्यानंतर त्याच्यामध्ये जे 3 होतात ते इथं दाखवलेले आहेत, ते तुम्हाला इथे मिळतात. मॉड्युलसचा वापर असा केला जातो की पूर्ण भागाकार झालाय की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला मॉड्युलस ऑपरेटर उपयोगी पडतो. सर्वसाधारणपणे ऑड इव्हन असं जर तुम्हाला चेक करायचं असेल तर जनरली एक आकडा आणखी मॉड्युलस 2 बघतात. त्याचा जर रिमाइंडर 0 असेल तर अर्थातच तो आकडा इव्हन आहे असं समजलं. त्याच्यानंतर जे ऑपरेटर आहेत प्लस प्लस आणि मायनस मायनस, हे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट असे आहेत. प्लस प्लस इज इन्क्रीमेंट आणि मायनस मायनस इज डिक्रीमेंट. याच्यामध्ये असं आहे की यात कितीने वाढवायचा हा आकडा कायम फिक्स आहे आणि तो म्हणजे 1. त्यामुळे इथे जर तुम्ही बघाल तर एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे, तर 3 असाइन केलेले आहेत पहिल्यांदा. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही व्हॅल्यू प्लस प्लस म्हणता तेव्हा इथे 4 हे 4 छापून येतात. आणि जेव्हा मायनस मायनस म्हणतात तेव्हा ती व्हॅल्यू इथे ती इन्क्रीमेंट झाली प्लस प्लसने. एकच व्हॅल्यू एकाच आकड्याने इन्क्रीमेंट होते. 3 इथे 4 झालेले आहेत. परत मायनस मायनस केलंय, ती व्हॅल्यू परत 1 कमी झाली आणि त्याचा 3 झालेला आहे. आता इथं तुम्हाला दिसेल की इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट 4 आणि 3. ह्याच्यामध्ये प्लस प्लस आणि मायनस मायनस मध्ये एक बारकावा आहे छोटासा, तो लक्षात ठेवणं आवश्यक असतो. तो म्हणजे हा दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल आहे, पोस्टफिक्स इन्क्रीमेंट आणि प्रिफिक्स इन्क्रीमेंट. म्हणजे काय की प्लस प्लस जर नंतर लिहिलेला असेल तर हे जे व्हेरिएबल व्हॅल्यू नावाचे व्हेरिएबल वापरलंय ते अगोदर इव्हॅल्युएट होतं आणि नंतर इन्क्रीमेंट होतं. आणि जर प्लस प्लस हे अगोदर लिहिलेलं असेल तर अगोदर इन्क्रीमेंट होते आणि नंतर इव्हॅल्युएट होतं. म्हणजे काय, थोडक्यात बघूया आपण. इथे व्हॅल्यू नावाचं वरती जे डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल होतं तेच परत वापरलं, त्याची व्हॅल्यू 3 आहे. त्याच्यानंतर इथे तसंच्या तसं ते छापलं, त्याची व्हॅल्यू 3 इथे जी होती ती तशीच्या तशी इथे छापून आली. त्याच्यानंतर व्हॅल्यू प्लस प्लस असंच छापलेलं आहे, पण छापून येताना काय येतं 3. त्याचं कारण असं असतं की याची व्हॅल्यू जी आहे ती अगोदर प्रिंट होते आणि नंतर इन्क्रीमेंट होते. त्याच्यामुळे नंतर जर परत त्याची व्हॅल्यू चेक केली तर ती इथे 4 सापडते आपल्याला. म्हणून याला म्हणतात पोस्टफिक्स. प्रिफिक्स आता ते सेमच उदाहरण आहे, इथे वरचं पण मी डोळ्यासमोर ठेवतो, सेमच आहे, फक्त इथे प्लस प्लस नंतर म्हटलेलं आहे आणि इथे प्लस प्लस अगोदर म्हटलंय. आता इथं काय फरक पडला, व्हॅल्यू 3 पहिल्यांदा छापून आली, त्याच्यानंतर प्लस प्लस व्हॅल्यू झाली. म्हणजे काय झालं, अगोदर व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आणि त्याच्यानंतर ती प्रिंट झाली. म्हणून इथे जर बघाल तुम्ही इथे 3 आहे आणि इथे ती 4 आहे. आणखीन परत चेक केली तर ती 4 आहे. आउटकम दोन्ही केसमध्ये सेमच आहे, फक्त असाइनमेंट कधी होते आणि इव्हॅल्युएशन कधी होतं त्याचा जो सिक्वेन्स आहे तो चेंज होतो डिपेंडिंग ऑन तुम्ही प्लस प्लस अलीकडे लिहिले का पलीकडे. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण कधी कधी अशा व्हॅल्यू इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करून त्या एखाद्या फंक्शनला वगैरे पाठवतात प्रोग्रॅमिंग करताना, आणि त्यामुळे त्या फंक्शनला नेमकी कुठली व्हॅल्यू जाणार आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, कारण ते प्लस प्लस अगोदर लिहिलंय का नंतर लिहिलंय त्याच्यावरून ठरणार असतं. त्याच्यानंतर इथे लिहिलं की ऑर्डर ऑफ ऑपरेशन्सला प्रिसिडन्स असं पण म्हणतात. प्रिसिडन्स म्हणजे जेव्हा तुम्ही असं फ्लॅट एक्सप्रेशन लिहिता त्यावेळेला अगोदर काय घडतं आणि नंतर काय घडतं त्याला प्रिसिडन्स म्हणतात. म्हणजे कुठलं ऑपरेशन अगोदर होतं आणि कुठलं ऑपरेशन नंतर होतं. तर इथे यादी दिलेली आहे की कुठल्या ऑर्डरमध्ये ते होतं. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटची जी ऑपरेशन्स असतात ती पहिल्यांदा होणार, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि रिमाइंडर होणार, आणि त्याच्यानंतर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन.
म्हणून तुम्ही जर असं वाक्य केलं की आउटपुट इक्वल टू 5+2 मल्टिप्लाइड बाय 9, तर ॲज फार एज कंपायलर इज कन्सर्न तो 5 प्लस म्हणजे हे 2 मल्टिप्लाइड बाय 9 अगोदर करतं. 9 18 आणि 18 5 23. ते 23 इथे छापलेले दिसत आहेत तुम्हाला. तसंच हे जे आहे आता ह्यात काय असतं की समजा तुम्हाला ज्या प्रिसिडन्सनी कंपायलर ते ऑपरेशन करणार आहे त्याचा प्रिसिडन्स तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही जे तुम्हाला अगोदर घडावं असं वाटतं, जे कॅल्क्युलेशन अगोदर व्हावं असं वाटतं, त्याच्या अराउंड तुम्ही राऊंड ब्रॅकेट टाकू शकता. जेव्हा तुम्ही ब्रॅकेट टाकता तेव्हा त्या ब्रॅकेटच्या आतलं एक्सप्रेशन पहिल्यांदा इव्हॅल्युएट होतं. म्हणजे 5+2 हे पहिल्यांदा इव्हॅल्युएट होणार आणि नंतर मल्टिप्लिकेशन होणार. तर 5 आणि 2 7 आणि 7 9 63. हे 63 इथं प्रिंट करून आलेलं. हे सेमच गोष्ट आहे, पण ह्याचं अजून त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. याच्यामध्ये कसं आहे की 15/5 × 3 याचं इव्हॅल्युएशन कसं होणार आहे की 15/5 अगोदर होणार, आणखीन त्याच्यानंतर 3 त्याचा गुणाकार होणार. म्हणजे 5 त्रिक 15 आणि 3 त्रिक 9. इथे 9 छापून आले. आणखीन परत इथे जर तुम्हाला त्याचा प्रिसिडन्स बदलायचा असेल तर तुम्ही ब्रॅकेट टाकलेला आहे. इथे 5 त्रिक 15 होणार आणि 15/15 1 इथे जाऊन इथे प्रिंट होणार. त्याच्यानंतर आहेत बुलियन लॉजिक ऑपरेटर्स. हे पण अत्यंत महत्वाचे आहेत बुलियन लॉजिक ऑपरेटर. तर त्यातला आपण इक्वल टू आपण बघितला. तर हा निगेट असा आहे की निगेट म्हणजे काय की जे काही एक्सप्रेशन तुम्हाला दिले त्याची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर त्याची उलटी होते. ट्रू असेल तर फॉल्स होते, फॉल्स असेल तर ट्रू होते. थोडक्यात एक्झॅक्टली अपोजिट. त्याला टॉगल पण म्हणतात की टॉगल होते व्हॅल्यू. तिथं कसं लिहिलंय की इज ट्रू ला ट्रू असाइन केलंय, आणखीन त्याला नॉट केलं तर त्याचा अर्थ ते फॉल्स आहे. आणखीन इथे त्याला फॉल्स असाइन केले आणि नॉट फॉल्स म्हटलं. नॉट फॉल्स म्हणजे ट्रू. आता हे एक्सप्रेशन इफ नॉट फॉल्स ट्रू म्हटल्यानंतर हे व्हॅलिड झालं, म्हणजे ट्रू झालं म्हटल्यानंतर इफ ट्रू म्हटल्यानंतर ते इफच्या आतलं हे जे स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होणार. इथं एक्झिक्यूट झालेलं दिसतंय की द एक्सप्रेशन इज फॉल्स. इथे छापून आलेलं. कंडिशनल लॉजिकल ऑपरेशन्स अत्यंत महत्वाचा विषय. त्याच्यामध्ये अँड हे म्हणजे अँड असतो आणि हे 2 पाईप आहेत तो ऑर असतो. तर 2 एम्परसँड आणि 2 पाईप हा जो ऑपरेटर आहे याला हा शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन करतो. शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर या ऑपरंटच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जे 2 ऑपरंट आहेत तर बेसिकली आपण अगोदर साधा अँड बघूया की अँड ऑपरेटर काय असतो. अँड ऑपरेटर काय असतो की जर दोन्ही एक्सप्रेशन्स ट्रू असतील तर तो ट्रू म्हणतो. आणखी जो ऑर ऑपरेशन असतं त्याच्यामध्ये यातलं दोन्हीपैकी एक जर ट्रू असेल तर ते ट्रू. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, हा फॉल्स असेल आणि हा ट्रू असेल तर फॉल्स, हा ट्रू असेल आणि हा फॉल्स असेल तर फॉल्स, आणि हा फॉल्स आणि हा फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणजे थोडक्यात काय दोन्ही करंट ट्रू असतील तरच ट्रू. आणि याच्यामध्ये ऑर आहे, याच्यामध्ये दोन्हीपैकी एक जरी ट्रू असला तरी चालतो, दोन्ही ट्रू असतील तरी चालतात, दोन्ही फॉल्स असेल तर नाही चालत. तर त्याचं एक्सप्रेशन बेसिकली कशावरती ठरतं ते त्याच्यावरती कळतं. इथं हॅज नेम आणखीन हॅज ॲड्रेस असे 2 ट्रू व्हेरिएबल्स बुलियन इथं डिक्लेअर केलेले आहेत. आणखीन हॅज नेम अँड हॅज ॲड्रेस. तर इज व्हॅलिड कस्टमर हा ट्रू असणार कारण हे दोन्ही ट्रू आहेत. त्याच्यानंतर हॅज नेमला फॉल्स केलेले मुद्दाम इथे असाइनमेंट करून. आणखीन इथं इज स्टील व्हॅलिड कस्टमरला परत हॅज नेम आणि हॅज ॲड्रेस केले. हे फॉल्स आहे कारण त्यातलं दोन्ही व्हेरिएबलमधलं एक व्हेरिएबल आहे ते फॉल्स आहे आणि एकच ट्रू आहे, म्हणून याचं उत्तर येणार फॉल्स. ते इथं छापलेलं आहे ट्रू आणि फॉल्स. त्याच्यानंतर लॉजिकलमध्ये दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू आणि दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. तर हॅज फोन फॉल्स आणि हॅज ईमेल ट्रू. तर हॅज फोन आणि हॅज ईमेल असं केलं. इथं पण अँडच आहे, इथे चुकलेलं दिसतंय कारण इथे ऑर पाहिजे.
हे फॉल्स येणार इथे आणि हे इकडे ट्रू येणार, कारण दोन्हीपैकी एक आहे. चुकीचे ऑपरेटर लिहिलेले हे चुकीचं आहे, ऍक्च्युली पाईप पाहिजे इथं. त्याच्यानंतर तर मी जे सांगत होतो शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन ते अत्यंत महत्वाचं आहे. यात आता शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन मध्ये फक्त एकच व्हेरिएबल बघितलं जातं, अँडच्या केसमध्ये सुद्धा आणि ऑरच्या केसमध्ये. अँडच्या केसमध्ये काय होतं, जर एक व्हेरिएबल ट्रू असेल तर अँडची जी एक व्हेरिएबल जर फॉल्स असेल तर अँडची कंडिशन ही फॉल्स होणार आहे हे सिद्धच आहे, कारण दोन्हीपैकी एक जरी फॉल्स असले तरी फॉल्स असणार आहे. तर जर ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फॉल्स असेल तर हे जे व्हेरिएबल आहे किंवा हे जे एक्सप्रेशन आहे ते इव्हॅल्युएटच होत नाही, म्हणजे कंपायलर याच्याकडे पाहतच नाही की हे ट्रू आहे का फॉल्स आहे. तो फक्त हे बघतो, हे जर फॉल्स असेल तर पुढे जात नाही, कारण इथे अँड ऑपरेटर आहे. त्याच केसमध्ये ट्रूमध्ये होत की ट्रूमध्ये जर एक जरी व्हेरिएबल ट्रू असेल, समजा हे पहिलं व्हेरिएबल जर ट्रू असेल तर तो पुढे जातच नाही, कारण ऑर मध्ये अशी सिच्युएशन आहे की दोन्हीपैकी एक जर ट्रू असेल तर रिझल्ट हा ट्रूच असणार आहे. त्यामुळे पुढचं इव्हॅल्युएट करायची वेळ गरज नाही आणि काही कारण नाही. तो वरवर बघता आहे याचं महत्व आणि गांभीर्य लक्षात येत नाही, पण बहुतेक वेळेला डेव्हलपर्स काय करतात की अशा प्रकारे एक्सप्रेशन लिहितात आणि याच्या दोन्ही बाजूला समजा एखादा फंक्शन कॉल करत असाल किंवा मेथड कॉल करत असाल, फंक्शन्स आणि मेथड आपण नंतर बघणार होतो, पण समजा तुम्ही येथे एखादी फंक्शन किंवा मेथड कॉल करणार असाल, समजा या बाजूला पण एखादं फंक्शन आणि एखादी मेथड कॉल केलेली आणि तुम्ही अँड ऑपरेटर वापरला, तर होतं काय की ह्या फंक्शननी किंवा ह्या मेथडनी जर ट्रू रिटर्न केलं नाही फॉल्स रिटर्न केलं तर तो पुढची ही जी मेथड किंवा हे जे फंक्शन आहे हे कॉलच करत. कित्येक वेळेला काय होतं की डेव्हलपर्सना कळत होत नाही की हे माझं दुसरं फंक्शन किंवा ही मेथड कॉलच का होत नाहीये. त्याचं कारण असं आहे की तुम्ही शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन करणारा ऑपरेटर वापरलेला आहे, म्हणून ते होत नाही असं असतं. ते गोंधळून जातात की का होत नाही. पण तुम्हाला दोन्ही फंक्शन्स कॉल झाली पाहिजे किंवा दोन्ही मेथड्स कॉल झाल्या पाहिजेत अशी जर अपेक्षा असेल तर हे डबल अँड म्हणजे डबल अँपरसँड आणि डबल पाईप असे न वापरता सिंगल वापरायचे. हे जे असतं इथे लिहिलेलं आहे बघा, धिस ऑपरेटर विल ऑलवेज इव्हॅल्युएट बोथ ऑपरंट्स. हे फार महत्वाचं आहे. बोथ ऑपरंट्स इव्हॅल्युएट होतात म्हणजे काय, ऍक्च्युली याला कॉल जातो. हा कॉल म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू जेव्हा इव्हॅल्युएट केली जाते किंवा एखादं इथं मेथड लिहिलेली असेल किंवा फंक्शन लिहिलं असेल तर ते कॉल होतं. वरच्या केसमध्ये ते कॉल होत नाही. त्यामुळं अँड आणि ऑर वापरताना दोन्ही फंक्शन्स दोन्ही मेथड्स उजवीकडची आणि डावीकडची कॉल व्हावी अशी जर तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही अँपरसँड आणि पाईप हे वापरता कामा नये. तुम्ही अँड आणि ऑरच वापरलं पाहिजे. दिस इज म्हणजे अँपरसँड आणि सिंगल आणि डबल त्याच्यामध्ये फरक काय नाही. हा जो मी आत्ता सांगितला की बोथ एक्सप्रेशन्स आर इव्हॅल्युएटेड, आणखीन यामध्ये फक्त पहिलं इव्हॅल्युएट केलं जातं, दुसऱ्याची गरज पडली तरच ते इव्हॅल्युएट केलं जातं, नाही तर केलं जात नाही. याच्यासाठी हे कळणं आवश्यक आहे. बाकी अदरवाईज द आउटकम इज सेम. दुसरा आहे हा लॉजिकल एक्सक्लुझिव्ह ऑर. लॉजिकल एक्सक्लुझिव्ह ऑर असं असतं की दोन्हीपैकी एक एक्सप्रेशन जर फॉल्स असेल तर ते ट्रू, आणि दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असतील तर ते फॉल्स असतं. म्हणजे इथे बघायला मिळेल की ट्रू जर असेल तर ते फॉल्स, ट्रू फॉल्स असेल तर ट्रू, आणि फॉल्स ट्रू असेल तर ट्रू, आणि फॉल्स असेल तर ट्रू. मी म्हटलं त्याप्रमाणे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू, दोन्हीपैकी एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तर ते ट्रू रिटर्न करतं. आता इथे ते हे दिलेलं आहे की यांचा प्रेसिडेन्स कसा असतो. बुलियन ऑपरेशन्स जे होतात त्यांचा प्रेसिडेन्स कसा असतो. तर पहिल्यांदा निगेशन, त्याच्यानंतर सिंगल अँपरसँड, त्याच्यानंतर
एक एक्सॉर ऑपरेटर जो आपण आत्ता बघितला तो, त्याच्यानंतर ऑर, त्याच्यानंतर डबल एम्परसँड आणि डबल पाईप म्हणजे शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन वाला अँड आणि शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन वाला ऑर ऑपरेटर. इथे ते दिलेलं आहे एक्सप्रेशन. ज्या प्रेसिडेन्सनी ते कॉल होतात त्याच्यानुसार बघायचं झालं तर पहिल्यांदा हे कॉल होणार, आणखी त्याच्यानंतर त्या रिझल्ट बरोबर हे इव्हॅल्युएट होणार. इथे फॉल्स आणि ट्रूचं ट्रू होणार, आणखी ट्रूचं हे होणार, त्यामुळे ते फॉल्स होणार त्याचा रिझल्ट. इथे हे ट्रू आहे त्यामुळे हे एक्सप्रेशन ट्रू होणार, आणखी इथे ट्रू ऑर फॉल्स असं केलंय त्यामुळे हे ट्रू होणार, कारण इथे ऑर. त्याच्यानंतर पाहूया कंपॅरिझन ऑपरेटर्स. लेस दॅन आणि लेस दॅन इक्वल टू, आणखी ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन इक्वल टू. हे लेस दॅन आहे, सिंपल आहे. 7 9पेक्षा कमी आहेत का आणि 9 7पेक्षा कमी आहे का असं लेस दॅनचे ऑपरेटर, ट्रू आणि फॉल्स त्याची उत्तर. त्याच्यानंतर इथं काय केलंय बघा, इंट अदर व्हॅल्यू इक्वल टू 6, त्याच्यानंतर अदर व्हॅल्यू प्लस प्लस केलंय म्हणजे 6चे 7 झाले. आणखीन त्याच्यानंतर इथं हे जे एक्सप्रेशन आहे अदर व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू 7 हे ट्रूच येणार, कारण याची व्हॅल्यू 7 असते. सेम त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन इक्वल टू. इथे 18 15पेक्षा मोठे आहेत का, -7 -10पेक्षा मोठे आहेत का, आणखी सेम इथे. ओके. त्याच्यानंतर कंडिशनल ऑपरेशन. आता जे मी अगोदर सुरुवातीला सांगितलं होतं की कुठलंही ऑपरेटर असतो त्याला दोन ऑपरंट असतात आणि मध्ये ऑपरेशन असतं, त्याला एक्सेप्शन असा ऑपरेटर असलेला हा ऑपरेटर आहे कंडिशनल ऑपरेशन करणारा. आणखी ह्याला टर्नरी ऑपरेशन म्हणतात, म्हणजे टर्नरी ऑपरेटर पण म्हणतात, कारण जे बायनरी ऑपरेटर आहेत त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स किंवा एक्सप्रेशन्स इन्व्हॉल्व असतात, टर्नरीमध्ये 3 असतात, म्हणून त्याला टर्नरी ऑपरेटर पण म्हणतात. शब्द माहीत असावा म्हणून सांगून ठेवले, कारण टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय असं विचारलं तर हा सांगता आलं पाहिजे. तर याच्यामध्ये कसं असतं की अगोदर एक बुलियन इव्हॅल्युएट होणारा एक व्हेरिएबल, एक्सप्रेशन, मेथड किंवा हार्ड कोडेड व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. याची जर व्हॅल्यू ट्रू असेल तर क्वेश्चन मार्कच्या नंतर एक एक्सप्रेशन असतं आणि कोलनच्या नंतर दुसरं एक्सप्रेशन असतं. ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर ट्रू आली, ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू जर ट्रू आली तर पहिला पार्ट रिटर्न केला जातो, आणि जर फॉल्स आली तर दुसरा पार्ट रिटर्न केला जातो. असं त्याचं थोडक्यात सिंटॅक्स आहे. म्हणजे व्हिज्युअल बेसिक ज्यांना माहिती आहे त्यांना जर IF किंवा एक्सेलमध्ये जे IF फंक्शन आहे त्याच्यात त्या फंक्शनचं हे C# किंवा C मधलं इम्प्लिमेंटेशन आहे बेसिकली. इथे हे जर ट्रू असेल तर इथे ये असं याला असेंबली, आणखीन हे फॉल्स केल्यानंतर डू असेंबली, असं ते त्याचं लॉजिक आहे तिथं छापून आलेलं आहे इकडे. हे पण ह्याच्यातलीच गुंतागुंत अजून त्यांनी वाढवली आहे. त्यांनी असं केलंय की हे जे एक्सप्रेशन आहे याच्याच ठिकाणी परत दुसरं टर्नरी ऑपरेटरचं एक्सप्रेशन टाकलेलं आहे त्यांनी. म्हणजे कसं केलंय की मेसेज इज इक्वल टू हॅज नेम तर वेलकम, ओके, त्याच्यानंतर कोलन दिलंय आणि त्याच्यानंतर परत एक एक्सप्रेशन दिलंय की हॅज ॲड्रेस तर हे, आणखीन त्याच्यानंतर परत एक दिलं आणखीन हॅज फोन तर हे, नाही तर हे, असं. हे थोडक्यात इफ एल्सचा प्रकार आहे. आपण जेव्हा कंट्रोल फ्लो स्ट्रक्चर्स बघू तेव्हा तुम्हाला कळेल. इथे फॉल्स फॉल्स ट्रू असे त्यांचे इनिशियल व्हॅल्यूज जर असतील तर हॅज नेम फॉल्स आहे, फॉल्स म्हटल्यानंतर तो इथे जाणार, तर हॅज ॲड्रेस फॉल्स आहे त्याच्या म्हणजे तो इथे जाणार, आणखीन हॅज फोन ट्रू आहे म्हटल्यानंतर थँक्स फॉर कॉलिंग, असं त्याचा थोडक्यात एक्झिक्युशनचा फ्लो आहे. ते इथे छापून आलेलं आहे की थँक्स फॉर
कॉलिंग, इथे मेसेज छापलेला ते छापून आलं. त्याच्यानंतरचा जो ऑपरेटर आहे तो आहे नल कोलेजिंग ऑपरेटर. नल कोलेजिंग ऑपरेटर कसं असतं की जर लेफ्ट हँडचं जे व्हेरिएबल आहे ते नल असेल तरच तो असाइन होतो, नाहीतर होत नाही. तर हे इथे कसं केलंय बघा, इंट हे नलेबल इंट व्हेरिएबल डिक्लेअर केलंय, त्याला इनिशियली नल असाइन केलेलं आहे. आणखी इंट काउंटर नावाचं दुसरं इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केलंय आणि तिथे लिहिलं की व्हॅल क्वेश्चन मार्क 1. आता हा काउंटर 1 होणार, त्याचं कारण असं आहे की त्याला हा जो व्हॅल आहे त्याची व्हॅल्यू नल आहे. हा नल आहे म्हणूनच ही असाइनमेंट होईल. जर याला व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू असाइन होईल. तर इथं काय केलंय की इंटिजर परत नलेबल व्हेरिएबल केले, अदर व्हॅल इक्वल टू 5. तर इथं व्हॅल हे व्हेरिएबल वापरले क्वेश्चन मार्क 1. तर आता वरती सिच्युएशन अशी होती की हे नल होतं, आता इथे हे नल नाही आहे, याला व्हॅल्यू आहे. तर या केसमध्ये काउंटरमध्ये अदर व्हॅल हे असाइन होणार, त्यामुळे त्या काउंटरची व्हॅल्यू होणार 5. बेसिकली आपण अजून एसक्यूएल सर्व्हर बघितलं नाही, पण ज्यांना ऑलरेडी माहिती असेल त्याच्यामध्ये जे इजनल फंक्शन आहे एसक्यूएल सर्व्हरमध्ये त्या पद्धतीने हे काम करतं. म्हणजे ह्याची जर व्हॅल्यू नल असेल तर हे रिटर्न होणार, आणखी ज्याची व्हॅल्यू नल नसेल तर हे रिटर्न होणार. असं ते असाइनमेंट आहे त्याची थोडक्यात. तर इसेन्शियली ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या टॉपिक्सविषयी काही शंका असतील तर त्या निश्चितच तुम्ही कॉमेंट विचारू शकता आणि माझ्या बाजूने त्यांचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. ओके.